नमस्ते, कशा आहात सर्वजण? मस्त ना? आज आपण ज्या लोकांचे गुडघे खूप दुखतायत, चालताना, बसताना, उठताना खूप त्रास होतोय किंवा तुम्ही पायऱ्यावर चढत असताना गुडघ्यांवरती ताण येऊन तुमचे गुडघे खूप दुखतायत, गुडघ्यांना सूज येते, तर अशा लोकांना आज आपण गुडघ्याला तेल लावून मालिश कशा प्रकारे करता येईल ते आज आपण पाहूया. काय आहे ना, जेव्हा तुम्ही गुडघ्यांची मालिश करता तेव्हा गुडघ्याच्या आणि गुडघ्याच्या बाजूच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात, रिलॅक्स होतात आणि तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि मग तुमचं हळूहळू दुखणं गुडघ्याचं पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे तुम्हाला गुडघ्यांची मालिश रोज करायची आहे. आणि तुम्हाला मालिश बरोबर गुडघेदुखीवरती काही योगासने हवे असतील तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. गुडघेदुखीचे अनेक कारण आहेत. जर तुम्ही गुडघ्यांवरती ताण देऊन एखादं काम खूप वेळ करत असाल तरी सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतो किंवा तुम्हाला गुडघ्याला काय लागला असेल, शारीरिक इजा झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचा खूप त्रास होतो किंवा तुम्ही उभा राहून एखादं काम खूप वेळ करत असाल तरी सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन गुडघेदुखीचा त्रास होतो. अशी अनेक गुडघेदुखीची कारणं आहेत. चला तर मग आता आपण पाहूया, जेव्हा तुमचे गुडघे खूप दुखतायत, गुडघ्यांना सूज आले, तर तुम्हाला कशा प्रकारे गुडघ्यांची मालिश करता येईल ते पाहूया. या पद्धतीने तुम्हाला बसायचं आणि जो पाय दुखतोय तो तुम्हाला समोर घ्यायचा आहे, दुसरा पाय सहज सरळ ठेवायचा आहे. जसं तुम्हाला बसायला कम्फर्टेबल असेल तसं बसायचं आहे. जर तुमची पाठ खूप दुखते, कंबर खूप दुखते तर तुम्ही पाठी भिंतीला टेकून आरामात बसू शकता. या पद्धतीने सर्वप्रथम आपल्याला गुडघ्याला तेल लावून घ्यायचं आहे. जे तुमच्याकडे तेल असेल ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे. एखादं आयुर्वेदिक तेल सुद्धा तुम्हाला डॉक्टरने दिलं असेल ते सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा तिळाचं तेल असेल किंवा खोबरेल तेल कोणतेही घेऊ शकता. माझ्याकडे हे होतं, मी हे घेतलं. या पद्धतीने तुम्हाला सर्वप्रथम सगळीकडे मांड्यांना, पुढे गुडघ्याला, गुडघ्याच्या खाली तेल लावून घ्या या पद्धतीने आणि दोन्ही बोट आपल्याला या पद्धतीने पकडायचं आणि या पद्धतीने घासून घ्यायचं. सुरुवातीला पूर्ण गुडघ्याचा आपल्याला वॉर्मअप करून घ्यायचं आहे. पूर्ण इकडल्या ज्या नसा आहेत त्या आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने असं तुम्हाला 10 ते 12 वेळा करायचं या पद्धतीने. पाठी थाईजला पण या पद्धतीने सगळीकडे वॉर्मअप करून घ्यायचं आपल्याला गुडघ्याचा या पद्धतीने. पूर्ण सगळीकडे, इकडे थाईजकडे, अंगठ्याने पूर्ण थाईजकडे लावून घ्या या पद्धतीने. आता आपल्या गुडघ्याचे स्नायू पूर्ण गरम झालेत, तर आता आपल्याला जी आपल्या गुडघ्याची वाटी आहे त्याच्या बाजूला दोन्ही हाताची जी आपली शेवटची बोट आहेत, हा पूर्ण भाग आहे तो इथे पकडायचा आणि खालच्या दिशेने या पद्धतीने 10 ते 12 वेळा आपल्याला मसाज करायचा. इकडचे जे आपले आकडलेले स्नायू आहेत ते पूर्ण आपल्याला मोकळे करायचे आहेत या पद्धतीने. परत इथे जो खालचा भाग आहे इथे पण सेम या पद्धतीने. जर तुमचे गुडघे खूप दुखतायत तर तुम्हाला हळूहळू जेवढं तुम्हाला पेन सहन होत आहे त्या हिशोबाने हळूहळू करायचं या पद्धतीने 10 ते 12 वेळा. परत बरोबर गुडघ्याच्या वाटीच्या वरच्या भागाला अंगठ्याने आपल्याला या पद्धतीने 10 ते 12 वेळा करायचं आहे. जर तुमचे गुडघे खूप दुखतायत तर हळूहळू करा आणि इकडचे जे आपले आकडलेले पूर्ण स्नायू आहेत ते आपल्याला मोकळे करायचे या पद्धतीने मालिश करून. परत इकडे आपल्याला थाईजकडे करायचं. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे आणि अंगठ्या आणि अंगठ्याचा जो इथला जो पोर्शन आहे दोन्ही हाताचा तुम्हाला दिसतो या पद्धतीने, तो आपल्याला काय करायचा वरच्या दिशेने या पद्धतीने मालिश करायचे. आपल्याला इकडचे जे पूर्ण आपले स्नायू जे आकडले ते आपल्याला रिलॅक्स करायचे या पद्धतीने. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आणि या पद्धतीने पूर्ण आपल्या इथे ताण द्यायचा आणि अंगठा असा वरच्या दिशेने घ्यायचा आहे. 10 ते 15 वेळा या पद्धतीने करा. जे काय पूर्ण ताण येतोय तो फील करायचा या पद्धतीने. रोज तुम्हाला जसं तुम्हाला हळूहळू जमेल त्या हिशोबाने करायचे मालिश या पद्धतीने गुडघ्यांची. जर तुमचे गुडघे खूप दुखतायत, गुडघ्यांना सूज येते तर या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला गुडघ्याचे इथले जे स्नायू आहेत त्याच्यासाठी करायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं, आपल्या दोन्ही हाताची बोटं वाकवून घ्यायचे आणि इथून आपल्याला खाली दाबत न्यायचे खाली या पद्धतीने. हे 5 ते 6 वेळा करायचं तुम्हाला रोज या पद्धतीने. इकडचे पण पूर्ण जे काय स्नायू आकडलेले ते पूर्ण रिलॅक्स होतात आणि लगेच तुम्हाला गुडघेदुखी हळूहळू तुमची कमी होताना जाणवणार आहे. या पद्धतीने रोज करायचं तुम्हाला. त्यानंतर आपल्याला दोन्ही हाताचे अंगठे गुडघ्याच्या खाली पकडायचे आहेत आणि खालच्या दिशेने घ्यायचे आहेत या पद्धतीने. हे 6 ते 7 वेळा करायचं तुम्हाला रोज या पद्धतीने. इकडचे जे खालचे जे आपले आकडलेले स्नायू आहेत ते पूर्ण आपल्याला मोकळे करायचे आहेत आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं. जर तुमचे खूपच दुखतात गुडघे, पाय खूप सूज आले तर हळूहळू जेवढं तुम्हाला जमतंय तेवढं करायचं या पद्धतीने. परत आपल्याला दोन्ही हाताचे अंगठे थाईच्या इथे ठेवायचे आणि खालच्या दिशेने हळूहळू घेऊन जायचे. परत हळूहळू वरती जसं तुम्हाला
पेनसन होतंय त्या हिशोबाने करायचं आहे हळूहळू. या पद्धतीने एक 6 ते 7 वेळा करा. इकडले पूर्ण तुमचे जे आखडलेले स्नायू आहेत ते मोकळे होतात आणि लगेच तुम्हाला गुडघेदुखीवरती आराम मिळतो. या पद्धतीने तुम्ही स्वतः पण करू शकता किंवा तुमच्याकडे घरी कोणी असेल तर त्यांच्याकडे पण हा व्हिडिओ पाहत पाहत तुम्ही करून घेऊ शकता या पद्धतीने. त्यानंतर आपल्या हाताचं मधले बोट आहे ते बरोबर गुडघ्यांच्या खाली ठेवायचं आणि गुडघ्यांवरती अंगठ्या आपल्याला हळूहळू फिरवून घ्यायचे या पद्धतीने. इकडचे जे काय पूर्ण गुडघ्याचे आखडलेले स्नायू आहेत ते आपल्याला मोकळे करायचे. पूर्ण आपला अंगठा असा गुडघ्यांवरती राऊंड राऊंड फिरवायचा या पद्धतीने. जो काय पूर्ण ताण येतोय तो फील करा. पुन्हा दोन्ही हात पकडायचेत आणि राऊंड मध्ये फिरवायचे. दोन्ही हाताची बोटी पकडायचेत एकमेकांमध्ये आणि खालून पूर्ण वरच्या दिशेने या पद्धतीने 5 ते 6 वेळा करा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं. आपला पूर्ण गुडघा दुखतोय म्हणून आपल्याला गुडघ्यांचंच नाही करायचं, त्याच्या आजूबाजूचे पण स्नायू पूर्ण आखडलेले असतात तर ते पण आपल्याला रिलॅक्स करायचे असतात. त्यामुळे पूर्ण आपल्याला गुडघा, त्याच्या बाजूचे म्हणजे थाईचे, पायाचे पूर्ण आपल्याला स्नायू रिलॅक्स करायचे. आणि आता आपल्याला दोन्ही हाताची बोटं वाकून घ्यायची. या पद्धतीने आपल्याला गुडघ्याला गुडघ्याच्या बाजूला टॅप करायचं बोटांनी या पद्धतीने वरच्या दिशेने खालच्या दिशेने पूर्ण. परत हाताची बोट एकमेकांमध्ये घ्या या पद्धतीने खालच्या दिशेने वरच्या दिशेने 3 वेळा करायचं तुम्हाला पूर्ण. जो काय पूर्ण ताण येतो तो फील करायचा. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जे आपले ॲक्युप्रेशर पॉईंट असतात 3 ते आपल्याला दाबून घ्यायचे. पहिला जो आहे ॲक्युप्रेशर पॉईंट बरोबर आपल्या गुडघ्यांच्या खाली असतो. आपलं जे मधलं बोट आहे हाताचं ते बरोबर दोन्ही पकडायचं, वरती अंगठी ठेवायचे आणि पूर्ण राऊंड मध्ये ते फिरवायचं. एक 10 वेळा तुम्हाला राऊंड मध्ये फिरवा. परत उलट्या दिशेने पण तुम्हाला 10 वेळा फिरवायचं या पद्धतीने बोट. दुसरा जो पॉईंट आहे ती आपली गुडघ्याची वाटी आहे त्याच्या खालच्या भागाला बरोबर इथे आपल्याला अंगठ्याने पकडायचं आणि राऊंड मध्ये असं 10 सेकंद फिरवायचं या पद्धतीने. या पद्धतीने जो काय पूर्ण ताण येतो तो पूर्ण फील करा. परत तिसरा आपला जो पॉईंट आहे पूर्ण इथून आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे. परत खालच्या दिशेने वरच्या दिशेने इथे आपल्या वाटीच्या पूर्ण वरच्या दिशेने हात फिरवायचा. या पद्धतीने तुम्हाला 4 ते 5 वेळा या पद्धतीने. अशा प्रकारे तुमची गुडघ्यांची पूर्ण मालिश झाली. मग आता आपल्याला काय करायचं, पूर्ण आपल्या गुडघ्यांवरती एकदम हलका हात पूर्ण पायावरती, थाईजवरती, इकडे पूर्ण पाठच्या दिशेने हलक्या हाताने आपल्याला फक्त फिरवायचा. पूर्ण हात एकदम हलका, दोन्ही बोट एकमेकांमध्ये घ्या आणि या पद्धतीने हलका एकदम हळूहळू वार पण पूर्ण पायांवरती फिरवा. पूर्ण मांड्यांवरती, इकडे गुडघ्यांवरती या पद्धतीने एक 7 ते 8 वेळा या पद्धतीने. जो काय पूर्ण ताण येतं फील करायचं. पूर्ण आपला गुडघा जो काय आता आपण मालिश करून गरम झाला तो आपल्याला कूल करायचं थोडंसं या पद्धतीने. आणि सगळ्यात शेवटी आपल्या गुडघ्यांवरती हात ठेवायचा या पद्धतीने. डोळे बंद करायचे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा. जर तुमची पाठ खूप दुखते, कंबर दुखते तर तुम्ही पाठी भिंतीला टेकून पण बसू शकता. आणि दीर्घ श्वास भरायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला 5 ते 6 वेळा करायचं आहे. डीप इनहेल, डीप एक्सेल. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला 5 ते 6 वेळा करायचं आहे. पूर्ण ब्रीदिंग कडे लक्ष द्या. रिलॅक्स. अशा प्रकारे तुम्हाला रोज गुडघ्यांची मालिश करायची आहे. जर तुमचा गुडघा खूप दुखतोय, गुडघ्याला सूज येत असेल तर. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.